मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो या सुंदरशा सकाळच्या समयासाठी. Today is the triumphant entry of Jesus to Jerusalem. We are remembering the triumphant entry of Jesus to Jerusalem. आणि यरूशलेममध्ये येशू ख्रिस्ताचा जो प्रवेश झाला होता, विजयोत्सव आहे. You know, there are 4 Gospels in the Bible. आणि सुसमाचाराचे 4 पुस्तकं आहेत I बायबलमध्ये. hope we all know that the Gospel of Matthew, आणि तुम्हा सगळ्यांना माहितीच असते the Gospel of Mark, the Gospel of Luke, and the Gospel of John. आणि मार्क आणि मत्तय आणि योहानचं जे पुस्तक आहे. So there are many incidents that are recorded in this 4 different Gospels. आणि खूप साऱ्या अशा घटना आहेत ज्या त्याच्यामध्ये नमूद केले गेलेले आहेत. There are many incidents that are so similar in 3 Gospels, which are Matthew, Mark, and Luke. Many incidents are very similar, even though there are little difference in the words. The incidents are very similar. आणि मत्तय, मार्क आणि लूक या पुस्तकांमध्ये जे मत्तय, मार्क आणि लूक या पुस्तकांमध्ये जे घटना नमूद केलेल्या आहेत त्या खूप साऱ्या सारख्याच आहेत, पण त्याच्यामध्ये काही वचन आहेत जे वेगवेगळे आहेत. And there is the Gospel of John, which is very unique. It is written in a very unique way. It is describing the gospel in a very unique way. आणि पण जे योहानचं पुस्तक आहे ते खूपच स्पेशलरित्या असं दर्शवण्यात आलेलं आहे खास, आणि त्याच्यामध्ये वेगळ्या गोष्टी वर्णन केले गेलेले आहेत. And it's very rare sometimes to see a particular incident mentioned in all the Gospels. आणि ज्या योहानच्या पुस्तकामध्ये अशा काही घटना लिहिलेल्या आहेत ज्या बाकीच्या सुसमाचार पुस्तकांमध्ये नाही लिहिलेल्या. One among the incident that is mentioned in all 4 Gospels is the entry of Jesus to Jerusalem. आणि जी एक घटना आहे त्या सगळ्या घटनांपैकी ती एक घटना अशी आहे ज्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताचा त्या यरूशलेममध्ये जो प्रवेश झाला होता तो. That is mentioned in all 4 Gospels. All the 4 Gospels. In all 4 Gospels, the entry of Jesus to Jerusalem is mentioned. आणि येशू ख्रिस्ताचा जो प्रवेश आहे यरूशलेममध्ये तो 4ही पुस्तकांमध्ये वर्णन करण्यात गेलेला आहे. But this morning, I want to just take into the Gospel of John, योहानाच्या पुस्तकामध्ये आपण जाऊया. and we're going to see in John chapter 12. आणि त्याचा 12वा अध्याय. John chapter 12. We have seen. आज क्या हुआ? Palm Sunday celebration. So in John chapter 12, from verse 12. John chapter 12, verse 12. Yes. Yesterday we saw God revealed us through the life of donkey. About the life of donkey, we saw a part of portion we saw where how today we are those donkeys carrying Jesus in our life. आणि काल आपण पाहिलं की जे गाढवाद्वारे आपल्याला एक प्रकटीकरण देण्यात आलं की कशा प्रकारे गाढवाने येशू ख्रिस्ताला त्या यरूशलेममध्ये प्रवेश केला. I believe this morning God is making us to understand a different context of the same chapter. आणि मी त्याच अध्यायाचा आणि त्याच टॉपिकचा एक वेगळा दृष्टिकोनाने आपण पाहणार आहोत. Here we are seeing it's speaking about the Jesus triumphant entry into the Jerusalem,
the city of Jerusalem. आणि येशू ख्रिस्ताचा जो प्रवेश झाला यरूशलेममध्ये जेरुसलेमने त्याचा आपण पाहणार आहोत. You know, it's very rare to see Jesus celebrated in his life. It's very rare to see Jesus celebrated in his life. आणि येशू ख्रिस्ताने जे काही जे एक उत्सव मनवला त्याचं आपण वर्णन पाहणार आहोत. आणि येशू ख्रिस्ताला लोकांनी म्हणजे विजयाने स्वीकारलं असं आपण पहिल्यांदा बघतो. Means we are in the whole gospel, we never see Jesus much celebrated. आणि सगळ्या ज्या सुसमाचार पुस्तकांमध्ये आपण असं पाहिलं नाही की येशू ख्रिस्ताने उत्सव मनवला किंवा एक आनंद. Even though he did many miracles, आणि जरी त्यांनी खूप सारे चमत्कार केले असतील there were opportunity for Jesus to be lifted up. तरी आणि येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी खूप सारे असे संधी होत्या की जिथं तो स्वतःला उंच करू शकत होता. There were many opportunities where people had the moment to lift up Jesus. आणि खूप सारे असे क्षण होते जिथं लोकांना असे संधी होती की त्यांनी येशूचं नाव उंच करावं. But we never see much places when Jesus was celebrated. आणि आपण खूप साऱ्या ठिकाणी असं पाहत नाही की येशूने उत्सव मनवला की आनंद साजरा केला. So Jesus turned the few bread and fish and feed the multitude. आणि येशू ख्रिस्ताने 2 भाकरी आणि 5 मासे घेतले आणि खूप साऱ्या लोकांना खायला दिले. Correct. So Jesus multiplied that food. आणि येशू ख्रिस्ताने त्या अन्नाला बहुगुणित केलं. We are seeing after that people were celebrating Jesus. आणि आपण पाहू शकतो की येशू ख्रिस्ताचा नावाला उंच करत होते किंवा त्यांचा आनंद मनवत People were होते. calling him that he is the true Messiah, the King. आणि लोक असं बोलत होते की हाच खरा ख्रिस्त आहे आणि तो खरा राजा आहे. But we are seeing Jesus deliberately moving away, running from that place. He's vanishing from that place. पण येशू ख्रिस्त जो आहे तो त्या ठिकाणातून पूर्णपणे निघून गेला आणि त्याने ती महिमा घेतली नाही. Means there were some situations where people were lifting up the name of Jesus, but Jesus didn't took that glory, rather he went away. आणि येशू ख्रिस्ताने खूप साऱ्या ठिकाणी त्याची महिमा लोकांनी केली पण त्याने ती महिमा घेतली नाही पण तो तिथून निघून गेला. So in the whole chapter of Gospels, आणि जे सुसमाचाराची पुस्तकं आहेत त्या सर्वांमध्ये आपण पाहतो this is the first time हे पहिली वेळ होती Jesus receiving the glory. की येशू ख्रिस्त स्वतःची महिमा स्वतः घेतात. If you read we just went through the John chapter 12. आणि आपण आताच 12वा अध्याय वाचला योहानाचा. Before this chapter, आणि या अध्यायाआधी Jesus was in Bethany, in the town of Bethany. येशू ख्रिस्त एका गावामध्ये होता त्याचं नाव बेथानी असं. Jesus performed a miracle that he never performed before. आणि येशू ख्रिस्ताने असे चमत्कार केले होते जे त्यांनी इथून आधी कधीच नव्हते केले. It was one of the mightiest miracle that is raising Lazarus from death. आणि जे त्याचा सगळ्यात मोठा चमत्कार होता तो हा होता की त्यांनी लाजर नावाचा जो मनुष्य होता त्याला मरणातून जिवंत केलं. And now, after raising Lazarus from the dead, he came 4 days late after the death of Lazarus. आणि त्या लाजराला जिवंत केल्यानंतर म्हणजे तो त्यावेळेस आला होता जेव्हा त्याला मरून 4 दिवस झाले होते. And after Lazarus' body was already inside the tomb. आणि लाजराचे जे शरीर होतं ते पहिल्यापासूनच त्या कबरेमध्ये ठेवण्यात आलं होतं. It is very impossible now to even imagine that Jesus can bring him back to life. आणि हे खूपच अशक्य अशी गोष्ट होती की येशू ख्रिस्ताने त्याला त्या कबरेतून बाहेर काढावं. Before the Bethany scene, Jesus was in the Galilee where he was stoned. People were about to stone Jesus. आणि बेथानी नावाचं जे गाव होतं तिथं असं झालं की लोक येशू ख्रिस्ताला दगड
दगडमार करण्यासाठी उतरत आले होते. They were about to stone Jesus, but when Jesus again vanished from that place. आणि ते येशू ख्रिस्ताला दगडमार करणारच होते, पण तो तिथून निघून गेला. And Jesus got to know about the death of Lazarus. He knew that. आणि येशू ख्रिस्ताला या गोष्टीची माहिती झाली की त्याला लाजर जो आहे त्याचा मित्र तो मेलेला आहे. He got the message about the death of Lazarus. आणि त्याला एक संदेश भेटला होता ज्याच्यामध्ये लाजराच्या मृत्यूची खबर त्याला भेटली. Yet he delayed the visit to the town of Bethany. तरी पण त्याने बेथानी या गावामध्ये जाण्यासाठी उशीर केला. Yet he delayed visiting the Lazarus and his family. तरी पण त्याने लाजरस आणि त्याच्या परिवाराला भेटण्यासाठी उशीर केला. And now after 4 days, Lazarus is inside the tomb, and now Jesus is visiting the city of Bethany. आणि आता लाजर जो आहे तो कबरेमध्ये होता आणि आता येशू ख्रिस्त त्या बेथानी गावाला भेट दिली. You know, it is then Jesus came and said, "Now I will raise him back to the life." आणि येशू ख्रिस्त तिथे गेला आणि बोलला की आता मी त्याला मरणातून उठवेल आणि जीवनामध्ये परत आणेल. That is a very bold claim that he can raise someone from dead even after few days of the death of a person. आणि हे खूपच वेगळी अशी गोष्ट आहे की एखादा मनुष्य एखाद्या मेलेल्या मनुष्याला मरणातून जीवनामध्ये करतात. Can you imagine? He's shouting from outside, "Lazarus, come out!" काय तुम्ही कल्पना करू शकता की तो असं बाहेर थांबून ओरडतोय कबरेच्या की लाजरा बाहेर. I'm sure in that place, not even one person would have had the faith that Lazarus will come out. आणि मी असा विश्वास करतो की तिथे असलेल्या कोणत्याही एकाही व्यक्तीला असा विश्वास नसेल की येशू पुकारेल आणि लाजर त्या कबरेतून बाहेर येईल. Even Martha and Mary, who were very close to Jesus, even they didn't have faith that Lazarus is going to come out. आणि मार्था आणि मेरी जे लाजराच्या बहिणी होत्या त्या येशू ख्रिस्ताच्या खूपच जवळ होत्या, तरी पण त्यांना असा विश्वास नव्हता की तो त्याला मरणातून जिवंत करू शकेल. That's why when Jesus said, "I am the resurrection and life, and I am going to raise Lazarus back to life," when Jesus said this to Martha and Mary, आणि म्हणूनच जेव्हा मार्था आणि मेरीला येशू ख्रिस्त असा बोलला की मीच पुनरुत्थान आणि जीवन आहे आणि मी लाजराला मृत्यूतून पुन्हा जीवनामध्ये घेऊन when Jesus said, "Believe in God that I can raise him," they said, "Lord, it's true that in the day of judgment, in the end of days, you will raise him back." They believed that Lazarus will raise in the future, but not on that time. आणि जेव्हा तो असा बोलला तेव्हा मार्था आणि मेरी येशू ख्रिस्ताला असं बोलल्या की हा प्रभू आम्हाला माहिती आहे की तू त्याला जीवनामध्ये परत आणशील ज्या दिवशी सगळ्या मृतांचं पुनरुत्थान होईल. म्हणजे भविष्यामध्ये त्यांनी असा विचार केला, आता नाही. So out of all intervention, Jesus still, when he called Lazarus to come out, the body of Lazarus received life when he came out. आणि खूप सगळ्या गोष्टी घडल्यानंतर तो असा बोलला, त्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर तो असं बोलला की लाजरा बाहेर ये, आणि तो बाहेर आला. Yes, and this is in John chapter 11. आणि हे सगळं योहानाच्या 11व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. Such a great miracle. आणि हे खूपच मोठा असा चमत्कार आहे. Yet Jesus didn't publicize it to a level it needed to be publicized. Means Jesus didn't expose that miracle. He should have exposed it, but he didn't do it. आणि येशू ख्रिस्त त्या ठिकाणी महिमा घेऊ शकत होता, तरी ती महिमा त्याने घेतली नाही आणि त्याच्याकडे संधी असताना पण त्यांनी महिमा नाकारली. He could have received the glory on that day, but he denied receiving that glory. आणि ती महिमा तो घेऊ शकत होता, पण त्याने ती महिमेचा नकार केला. And this miracle was spread, the news of this miracle was spread word to word with many people, to many people. आणि हा जो चमत्कार घडला होता तो पसरत गेला खूप साऱ्या लोकांपर्यंत. It went to all around the whole nation of Israel, even to the capital Jerusalem. The news went forth like a wildfire that Jesus rose someone from dead even after 4 days of his death. आणि हा जो चमत्कार येशू ख्रिस्ताने केला होता, लाजराला मरणातून जिवंत केलं, ही खबर अशा प्रकारे पसरत गेली जसं काय एखादी वनवा पेटतो
आणि शब्द ते शब्द ते पसरत गेला. And now the next day we are seeing Lazarus sitting with Jesus and he's having meal. आणि पुढच्याच दिवशी असं झालं की लाजर जो होता तो मनातून जिवंत झाला होता आणि येशू ख्रिस्तासोबत बसून जेवण करत होता. Can you imagine the before day he was inside the tomb dead. आणि काय तुम्ही अशी कल्पना करू शकता की त्या दिवसाआधी तो त्या कबरेमध्ये होता आणि तो मेलेला होता. Next day he's sitting in the dining table eating with Jesus. आणि दुसऱ्या दिवशी तो तिथे येशू ख्रिस्तासोबत बसलेला होता आणि त्याच्यासोबत जेवण करत होता. The religious sect of Israel was so annoyed with this miracle. They were not happy about this miracle. आणि जे धार्मिक लोक होते ते खूपच नाराज होते येशू ख्रिस्तावरती आणि ते त्याच्याशी त्या गोष्टीशी त्यांना आनंद नव्हता. That's why if you see in John 12, in the chapter 12, आणि म्हणूनच योहानाच्या 12व्या अध्यायामध्ये जर तुम्ही पाहाल we are seeing there was a place where the Jews, the religious Pharisees, were planning to kill Lazarus. They want to kill Lazarus. आणि म्हणूनच तुम्ही त्या अध्यायामध्ये वाचाल की जे फरिसी लोक होते आणि शास्त्री लोक होते ते लाजराला मारण्याचा प्रयत्न करत होते. Can you imagine the level of agony, angry that they had over this miracle? They were not at all happy about this miracle. आणि काय तुम्ही कल्पना करू शकता की त्यांच्यामध्ये किती राग आणि आग भरलेली आहे त्या चमत्काराबद्दल. ते त्या चमत्कार घडावा असं त्यांची इच्छा होती. Because this miracle was proved that Jesus is the true Messiah. This miracle proved that no one can do this apart from Jesus. आणि हा जो चमत्कार आहे कारण की हा जो चमत्कार आहे तो अशा प्रकारचा चमत्कार आहे की तोच खरा ख्रिस्त आहे हे ते दर्शवतं आणि त्याच्याशिवाय कोणीच ही गोष्ट करू शकत नाही हे दर्शवतं. No prophets in the Old Testament could ever raise a dead person back to life, that too after 4 days. आणि जुन्या करारामध्ये कोणताही असा संदेश होऊन गेला नाही ज्याने 4 दिवसानंतर एका मृताला जिवंत केलं. The only place we are seeing a dead person raising up in the Old Testament. आणि फक्त एकच अशी घटना आपण पाहतो जुन्या करारामध्ये जिथं एका संदेशाने एका मृत व्यक्तीला जिवंत केलं होतं. Is when a dead body was put on the tomb of Elisha and the dead body came to life. आणि जे एलिशाचं जे शरीर होतं ते एका दुसऱ्या शरीरावरती टाकल्यानंतर दुसरं शरीर एलिशाच्या शरीरावरती टाकल्यानंतर ते शरीर जिवंत झालं. And that was the only place in the Old Testament we are seeing dead is raising up. आणि ती एकच अशी घटना होती जिथं आपण असं पाहतो की एक मृत जिवंत झाला. But this Jesus, the Messiah, came and rose up a dead person after 4 days of their death. पण आपण असं कधी पाहिलं नाही की 4 दिवसानंतर जिथं येशू ख्रिस्ताने ज्या प्रकारे कार्य केलं की 4 दिवसानंतर एका मृताला जिवंत केले. So I'm bringing the scenario before the triumphant entry of Jerusalem. What kind of a situation it was. आणि तुम्हाला माहिती येशू ख्रिस्त त्या बेथानीमध्ये येण्याआधी त्याचा जेरुसलेममध्ये तिथं प्रवेश होण्याआधी कशा प्रकारची परिस्थिती तिथं होती. One side, the religious Pharisees are angry and they are plotting to finish Jesus forever because they understood this is the height of miracle that Jesus is performing. So they decided that we need to kill this Jesus. आणि तिथे जे चमत्कार घडत होते ते अशा प्रकारचे होते की त्याचा कुठल्याही म्हणजे त्याला खोटं ठरवण्याचा कुठलाच त्यांना चान्स भेटत नव्हता, संधी भेटत नव्हती, म्हणून ते त्याला मारण्याचा प्रयत्न करत होते. So yet after performing this great miracle, आणि हा एक मोठा चमत्कार केल्यानंतर Jesus didn't took the glory of that miracle that he should have taken it. He didn't took it. आणि येशू ख्रिस्ताने ती महिमा घेतली नाही जी त्याला लोक देत होते. And now Jesus decided to travel from Bethany to Jerusalem. आणि येशू ख्रिस्ताने असा निर्णय घेतला की तो बेथानी पासून यरूशलेमपर्यंत प्रवास करेल. And now Jesus is saying, go and find that donkey which is in the opposite town. आणि येशू ख्रिस्त शिष्यांना असं बोलला की जा आणि त्या गावामध्ये जा आणि ती गाढव शोधा जे तिथं बांधलेलं आहे And bring them to me. आणि त्याला सोडवून माझ्याकडे आण. This is the first time we are seeing Jesus accepting and receiving the glory. आणि हा पहिली वेळ आहे जिथं आपण असं पाहतो की येशू ख्रिस्ताने स्वतःची महिमा स्वतः घेतली.
I wondered why Jesus accepted glory only over that particular place. आणि मला आश्चर्य वाटलं की फक्त त्याच ठिकाणी येशू ख्रिस्ताने ती महिमा का घेतली. The Jesus who brought multiple of fish into the boat of Peter. आणि येशू ख्रिस्त ज्याने पेत्राच्या त्या नावेमध्ये खूप सारे माशांना घेऊन आला. The Jesus who turned water to wine. ज्या येशू ख्रिस्ताने त्या पाण्याचं द्राक्षारस बनवला. Jesus who healed the blind. Jesus who healed the leper. Jesus who healed the deaf and dumb. आणि ज्याने आंधळ्यांना डोळे दिले, ज्याने पक्षाघाती मनुष्याला बरे केलं, ज्याने लंगड्यांना चालवलं, Jesus असा येशू ख्रिस्त. who multiplied the bread and the fish. आणि तोच येशू ख्रिस्त ज्याने त्या भाकरी आणि माशांना बहुगुणित केलं. Jesus who rose Lazarus from the dead. आणि येशू ख्रिस्त तोच येशू ख्रिस्त ज्याने मुर्द्याला जिवंत केलं, लाजराला. In all these miracles, he never took the glory that he should have taken. आणि या सगळ्या घटनांमध्ये त्याने कुठेही स्वतःची महिमा स्वतः घेतली नाही. But now Jesus is saying, bring a donkey. I will enter the city of Jerusalem like a king. आणि पण जेव्हा तो यरूशलेममध्ये प्रवेश करत होता त्या ठिकाणी तो असं बोलतो की ते गाढव सोडवून आणा आणि मी त्याच्यावर बसून यरूशलेममध्ये प्रवेश करेल. Many times, yes, there is a general understanding that that is a fulfillment of the prophecy. आणि खूप वेळा अशी एक साधारण आपली समज असते की हे एक फक्त भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी केलेली एक निर्णय होता. Because in the book of Isaiah it is written, behold, that the king of the Jews is coming to the Zion, who's riding on the donkey. It was a prophecy and Jesus fulfilled that prophecy. आणि एक अशी भविष्यवाणी होती की यरूशलेम तुझा जो राजा आहे तो गाढवावरती बसून गाढवाच्या शिंगावरती बसून यरूशलेममध्ये प्रवेश करत होता. But आणि ती भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी त्याने असं केलं असं लोकांना वाटतं. But today Holy Spirit is opening our eyes to understand the real reason why Jesus took glory when he was entering Jerusalem. आणि पण आज पवित्र आत्मा आपल्याला या गोष्टीचं मार्गदर्शन करत आहे की येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी ती महिमा का घेतली आणि यरूशलेममध्ये प्रवेश का केला. You know why Jesus took the glory to it while he is entering Jerusalem? तुम्हाला माहिती आहे यरूशलेममध्ये प्रवेश करत असताना त्याने ती महिमा का घेतली स्वतः. Because Jerusalem had the temple of God inside its compound, inside the city. आणि कारण की यरूशलेममध्ये एक मंदिर आहे परमेश्वराचं त्या शहराच्या आतमध्ये. And God first time entering into the temple of God by entering Jerusalem. आणि जो स्वतः देव या शरीर रूपामध्ये आला होता स्वतः त्या मंदिरामध्ये प्रवेश करत होता यरूशलेममध्ये. The God who didn't do glory for his miracles. आणि जो देव आहे त्याने त्या चमत्कारासाठी स्वतःची महिमा स्वतः घेतली नाही. He was full of love. तो खूप प्रेमाने भरलेला He होता. was full of grace. तो पूर्णपणे अनुग्रहाने भरलेला He होता. is full of miracles. तो पूर्णपणे चमत्काराने भरलेला होता. Yet this great God didn't took glory anytime to his name. पण तरीही त्याने ती महिमा स्वतः घेतली नाही स्वतः ते चमत्काराबद्दल. But when he is entering Jerusalem, पण जेव्हा तो यरूशलेममध्ये प्रवेश करत होता Jesus took the glory because he knew that he is entering the temple of God. तेव्हा त्याने स्वतःची महिमा स्वतः घेतली कारण की त्याला माहिती होतं की तो त्या यरूशलेममध्ये त्या परमेश्वराच्या मंदिरामध्ये प्रवेश करत आहे. Because if you read John chapter 12 and 13, कारण की जर तुम्ही योहानाचा 12वा आणि 13वा अध्याय वाचाल we are seeing people lifting up their leaves, like putting down their cloth, and they are worshipping and shouting, saying Hosanna and blessed is the Messiah forever. They were worshipping Jesus through the whole way of Jerusalem into Jerusalem. आणि जर तुम्ही ते अध्याय वाचाल तर तुम्हाला असं दिसेल की लोक स्वतःचे कपडे काढून रस्त्यावरती टाकत होते आणि ते झावळ्याच्या होत्या खजुराच्या त्या रस्त्यावरती टाकत होते आणि त्याचा प्रवेश होत होता यरूशलेममध्ये आणि ते होसाना होसाना परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो असं गात होते. And in one of the Gospels we are reading Pharisees interviewing Jesus through that entry. They interviewed, they stopped with Jesus.
आणि जेव्हा तो प्रवेश करत होता तेव्हा फरीसी लोक ते त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. And they asked Jesus, Jesus, what is your followers are doing? Let them not crowd up and do this. Please take them away. Tell them to move away. आणि तेव्हा ते फरीसी लोक असे बोलले की येशू तुझे लोक हे काय ओरडत आहेत, ही परमेश्वराची एक निंदा आहे, त्यांना थांबव, त्यांना असं बोलण्यास असं थांबव. They couldn't resist and digest to see Jesus receiving this great miraculous entry with amazing praise over his name. They were so filled with agony and they said, Jesus, stop this. This should not happen. You are a normal teacher. You should not carry this glory. आणि ते येशू ख्रिस्ताला असं बोलले की येशू हे सगळं जे तुझे लोक करत आहेत ते सगळं थांबव, कारण की हे सगळं परमेश्वराची महिमा तू सोडतोयस, हे चुकीचं करतोयस आणि तू फक्त एक साधारणसा शिक्षक आहेस, तू असं नाही केलं पाहिजे. You are just a teacher. तू फक्त एक शिक्षक आहेस. And how you can take this much glory? आणि तू इतकी मोठी महिमा स्वतःला कशी घेऊ शकतो? Where no prophets in the Old Testament ever received it. आणि असं कोणत्याही संदेशाने कधीही केलं नाही जुन्या करारामध्ये. How you can receive this glory as just a rabbi? आणि जर तू फक्त एक शिक्षक आहेस, गुरु आहेस, तर तू ही महिमा कशी काय घेऊ शकतोस? You know what was the reply of Jesus? तुम्हाला माहिती आहे येशू ख्रिस्ताने काय त्यांना उत्तर दिलं? Jesus said, if they are not glorifying me, even the stones of Jerusalem will glorify me. आणि येशू ख्रिस्ताने त्यांना असं उत्तर दिलं की जर हे ओरडले नाही, जर हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील, दगड ओरडतील. What Jesus is saying there? येशू ख्रिस्त तिथं काय बोलण्याचा प्रयत्न करत होते? Jesus is saying, if any flesh, if it's still not worshiping me in this time, even the stones will worship me because I'm entering Jerusalem, because I'm entering into the temple of mine, I'm entering the temple of God. कारण की जर या ठिकाणी हे लोक गप्प राहिले तर दगड देखील ओरडतील, कारण की मी त्या यरूशलेममध्ये त्या परमेश्वराच्या मंदिरामध्ये प्रवेश करत आहे. Jesus is saying, if no one worships, someone will worship because I am entering my temple. आणि येशू ख्रिस्त असं बोलला की जर कोणीच माझी आराधना केली नाही तरी पण एक जण माझी आराधना करेल, कारण की मी त्या मंदिरामध्ये प्रवेश करत आहे. I tell you, now is the very important message that is coming. आणि मी तुम्हाला सांगायचं होतं की आता खूपच महत्त्वाचा मेसेजचा गाभा येणार आहे. The theme of the message is this. आणि या संदेशाचा जो गाभा आहे तो हा आहे. The God who never likes to take glory in miracles. The God who never likes to take glory for the miracle that we perform. आणि जे चमत्कार त्या परमेश्वराने केले होते, तो जो देव या शरीरामध्ये होता, त्याने जे चमत्कार केले होते, त्याने कधी ती महिमा स्वतः घेतली नाही. Is so specific and very much intentional to receive the glory when he is entering the temple. आणि तो खूपच त्या ठिकाणी He was very intentional to receive that glory. आणि तो खूपच त्या ठिकाणी खूपच क्लिअर होता की मला ही महिमा घ्यायची आहे, Because he is entering his temple. कारण की तो त्याच्या मंदिरामध्ये प्रवेश करत होता. And that was the older temple that stood years back, 2000 years back. आणि 2000 वर्षांपूर्वीच ते मंदिर तिथं उपस्थित होतं ते त्या ठिकाणी. Today we are in 2025. आणि आज आपण 2025 मध्ये जगत आहोत. That temple that Jesus once came in, that temple is not there right now. आणि ज्या मंदिरामध्ये येशू ख्रिस्ताने प्रवेश केला होता, ते मंदिर आता तिथे उपस्थित नाहीये. That temple was destroyed by the Roman Empire 2000 years back. आणि 2000 वर्षांपूर्वी रोमी लोकांनी ते मंदिराचा नाश करून टाकला. But even after like 2025 years later, आणि आज या 2025 वर्षानंतर देखील still he is performing miracles. आणि ही तो आजही देखील चमत्कार करतात. The Jesus who performed miracles 2000 years back is still performing miracles. आणि 2000 वर्षांपूर्वीच्या येशू ख्रिस्ताने चमत्कार तिथे घडवून आणले होते, तो आज देखील ते घडवून आणत आहे. Yet he is not happy to receive glory through those miracles. आणि तरी तो ती
महिमा स्वतः घेत नाही या ठिकाणी घेते. आणि तो खुश नव्हता त्या ठिकाणी ती महिमा घेते. But the Lord who was receiving, who desperately needed glory when he entered the temple 2000 years back. आणि तो पण 2000 वर्षांपूर्वी जेव्हा त्याने ती यरूशलेममध्ये प्रवेश केला तेव्हा तो स्वतःच्या इच्छेने ती महिमा घेऊ इच्छित होता. Is still having the same nature of receiving the glory when he's entering the temple. He's still carrying the same nature. आणि तो या ठिकाणी देखील तो सेम स्वभाव, तो सारखा स्वभाव घेऊन इथे उपस्थित आहे की त्याने ती महिमा घ्यावी. But that temple, which was 2000 years back, पण ते जे मंदिर होतं 2000 वर्षांपूर्वी was built of stones. It was built on stones. ते दगडांनी बांधलेलं मंदिर होतं It was an immovable temple. आणि ते असं हलू शकत नव्हतं ते मंदिर. There was no life inside that temple. It is just stones and bricks and sands. That's it. आणि त्याच्यामध्ये कसलंही जीवन नव्हतं त्या मंदिरामध्ये. ते फक्त दगड, माती आणि वाळूचं मंदिर होतं. But 2000 years later, पण 2000 वर्षानंतर he created a temple. आणि त्याने असं मंदिर बनवलं. Jesus said, I will build my church येशू ख्रिस्त असं बोलला की मी माझी मंडळी बनवेल where the gates of hell cannot prevail against it. ज्याच्यावरती नरकाचे दरवाजे कार्य करू शकणार नाही. And that temple is not just a brick and a stone and a roof. आणि ते जे मंदिर आहे ते अशा प्रकारचं बनलेलं आहे जे दगड, माती आणि विटांनी बनलेलं आहे. That temple is a living temple ते एक जिवंत चर्च आहे. with full of flesh and blood. ते पूर्णपणे आपल्या रक्त आणि हाडाने भरलेलं And आहे. that temple is none other than you and me this morning. आणि ते जे मंदिर आहे ते तुम्ही आणि मी आहात, दुसरं कोणीही नाही. The God who wanted the glory to enter the temple 2000 years back. आणि जो परमेश्वर ती महिमा घेऊ इच्छित होता 2000 वर्षांआधी त्या यरूशलेममध्ये प्रवेश करण्याआधी, Is the same Jesus today who want to enter triumphantly over our lives. आणि तोच येशू ख्रिस्त आज या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये देखील त्याच महिमेने प्रवेश करू इच्छितो. The God who didn't care to take glory for the miracles. आणि ज्या परमेश्वराने ती महिमा स्वतःच्या चमत्कारासाठी घेतली नाही, But he was so intentional, he was so desperate to receive glory when he was entering the temple. पण तो खूपच इच्छुक होता त्या ठिकाणी जेव्हा त्याने यरूशलेममध्ये प्रवेश केला की स्वतःची महिमा स्वतः घ्यावी. Today, 2000 years later, even though he is performing miracles every day and night, आणि आज 2025 वर्षानंतर देखील तो रात्रंदिवस इथे चमत्कार करत आहे. even though his glory is manifesting day and night, आणि त्याचा जो महिमा आहे रात्रंदिवस इथे प्रकट होत आहे. today he is not joyful to receive glory out of miracles. आणि आज He is not joyful to receive glory out of those miracles. आणि त्या जे चमत्कार होते त्याच्याबद्दलची महिमा त्याला भेटत होती ती घेण्यासाठी तो इच्छुक नव्हता. But rather Jesus is joyful to receive glory, to enter into the living temple that is you and me. पण येशू ख्रिस्त आज या ठिकाणी ती महिमा घेण्यासाठी इच्छुक आहे जिथे तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रवेश करत आहे. That is the delight of the Lord. आणि हे येशू ख्रिस्त That is the delight of the Lord. ते येशू ख्रिस्ताचं राहण्याचं ठिकाण आहे. His delight is when he received the glory when he is entering his temple. आणि हे त्याचा राहण्याचं ठिकाण आहे आणि हे त्याची महिमेचं ठिकाण आहे जेव्हा तो यरूशलेममध्ये प्रवेश करतो. You know, many times we travel outside, आणि खूप वेळा आपण बाहेर प्रवास करतो. but whenever we come back to our house, पण जेव्हा आपण आपल्या घरामध्ये परत येतो, me and my wife have a regular dialogue. We have a dialogue every time when we enter our house. आणि आम्ही जेव्हाही आमच्या घरामध्ये प्रवेश करतो, मी आणि ज्या सिस्टर आहेत त्या आम्ही एक डायलॉग बोलतो. ऐसे बोलते कि किधर भी जाओ हमारा डर तो हमारे घर है ना. We always feel that comfortable inside our house. आणि ते आम्ही वाक्य बोलतो की आमच्या घरामध्ये आम्हाला एक सुकून भेटतो. एक आमचं घर तर आमचं घर आहे. I tell you, in this world there are many glorious places. आणि या जगामध्ये खूप सारे असे ठिकाण आहेत जिथे महिमा आहे. God made many glorious things. आणि खूप साऱ्या महिमामय गोष्टी परमेश्वराने केलेल्या He आहेत. he can dwell in any of those glorious things. आणि त्या सगळ्या ठिकाणी तो
खूप साऱ्या अशा गोष्टी करू शकतो ज्या महिमामय आहेत. But you know where is his delight? पण तुम्हाला माहिती आहे त्याचं राहण्याचं ठिकाण कोणतं आहे? His delight is to live inside his house. त्याचा राहण्याचं ठिकाण जे आहे ते त्याचं घर आहे. And that house is you and me in the New Testament. आणि नवीन करारामध्ये ते घर तुम्ही आणि मी आहात. That's why in the book of Corinthians it is written, आणि म्हणूनच करिंथीयांच्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे, don't you know that you are the dwelling place of the Holy Spirit? काय तुम्हाला माहिती नाही की तुम्ही परमेश्वराचे पवित्र मंदिर आहात, Where the Spirit of God dwells inside you. जिथं परमेश्वराची उपस्थिती, परमेश्वराचा पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये राहतो. When you are the temple of the living God in the New Testament. आणि तुम्ही परमेश्वराचं एक मंदिर आहात नवीन करारामध्ये. Today I want to tell you this. आणि मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगू The इच्छितो, real Palm, the celebration of Palm Sunday is not to just celebrate 2000 years the Jesus entry into Jerusalem. That is not just the true celebration. आणि 2000 वर्षांपूर्वी ज्या प्रकारे येशू ख्रिस्ताने यरूशलेममध्ये विजयोत्सवाने प्रवेश केला होता, तोच पाम संडे नाही आज या ठिकाणी. The true Palm Sunday celebration in the Spirit is to understand that He wants to glorify through our lives, through our bodies, because we are the temple of God in the New Testament. आणि जो आजचा जो पाम संडे आहे तो हा आहे की त्याने तुमच्या आणि माझ्या जीवनाद्वारे महिमामय व्हावं आणि महिमा ग्रहण करावी आपल्या वागण्याद्वारे, बोलण्याद्वारे. हेच नवीन करारातील आपला पाम संडे आहे. Jesus could have entered many places in Jerusalem. He could have entered any of the many great places. आणि यरूशलेममध्ये खूप सारे असे महान असे ठिकाणं आहेत जिथे तो प्रवेश करू शकत There होता. were great palaces inside the Jerusalem. आणि यरूशलेममध्ये खूप सारे असे मोठे मोठे महाल आहेत. There were great buildings that was constructed inside Jerusalem. There were great buildings that were constructed inside Jerusalem. आणि यरूशलेममध्ये खूप साऱ्या अशा इमारती आहेत ज्या तिथे बांधलेल्या आहेत. But we are seeing Jesus once he entered Jerusalem, the place that he entered was the temple. आणि पण येशू ख्रिस्ताने ज्या वेळी यरूशलेममध्ये प्रवेश केला, जे ठिकाण ते होतं ते परमेश्वराचं मंदिर होतं. Today I want to tell you something. आणि आज मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितो. Yes, we believe in heaven. हा आपण हे स्वर्गावरती विश्वास करतो. We believe in the glorious heaven. आणि एक महिमामय असा जो स्वर्ग आहे Where, त्याच्यावरती विश्वास करतो. where millions and billions of angels are living there. जिथं लाखो करोडो आणि त्याच्यापेक्षा जास्त देवदूत राहतात. Worshipping God day and night. आणि परमेश्वराची उपस्थिती सतत रात्रंदिवस ते करत राहतात. Under the greatness of His holiness. आणि त्याची जी खूप महिमामय अशी त्याची महानता आहे, त्याचे वर्णन करतात. But I want to tell you a truth this morning. पण आज या सकाळी मी तुम्हाला एक सत्य सांगू इच्छितो. The delight of Jesus, the delight of the Lord is not to live in that heaven, but the delight of the Lord is to live inside you and me. आणि पण तुम्हाला माहिती आहे, परमेश्वराच्या राहण्याचं जे ठिकाण आहे ते स्वर्ग नाही, ते तुमच्या आणि माझ्या आतमध्ये राहण्याचे त्याचं ठिकाण. As how Jesus went inside the glorious places of Jerusalem. He didn't went inside those places. आणि खूप सारे असे महिमामय ठिकाणं यरूशलेममध्ये होते, तरी तो तिथे गेला नाही. If it would have been a worldly king, आणि जर तो एक जटिल राजा असता, the king would have entered the palace. तर तो ज्या प्रकारे एक राजा त्या महालामध्ये प्रवेश करतो तसं त्याने केलं असतं. Because in the worldly definition, that is the place where the king dwells. कारण की जग असं गृहीत धरतं की एक जर राजा आहे तर तो त्या महालामध्येच राहतो. But when the King of Kings entered into Jerusalem, पण जो राजाचा राजा आहे तो यरूशलेममध्ये त्याने प्रवेश केला. his donkey didn't figure out the way to the palace. आणि त्याचा जो गाढव आहे त्याने तो रस्ता नाही धरला जो महालाकडे जातो. His donkey was heading towards the temple of God. त्याच्या गाढवाने तो रस्ता पकडला आणि तिकडे तो गेला जिथं परमेश्वराचं मंदिर आहे यरूशलेममध्ये. Today I want to tell you. आणि आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, Yesterday we saw we are those donkeys. आपण काल पाहिलं की आपण ते गाढव आहोत. But I tell you, the donkey can be even the Holy Spirit. That donkey can be even the Holy Spirit. आणि पण तुम्हाला माहिती का ते गाढव जे आहे ते पवित्र आत्मा देखील असू शकतो. Because it is the Holy Spirit that led Jesus into the temple. कारण की ते पवित्र आत्मा होता ज्याने येशू ख्रिस्ताला
त्या यरुशलेमकडे त्याला मार्ग दाखवला. That Jesus who was in the flesh येशू ख्रिस्त जो त्या शरीरामध्ये होता was led by the Holy Spirit who was in the Spirit. तो त्या पवित्र आत्म्याद्वारे चालवला गेला होता जो त्या He was in the Spirit. जो त्या तो आत्म्यामध्ये होता Into the temple of God. आणि त्या परमेश्वराच्या मंदिरामध्ये तो On this Palm Sunday, आणि या पावसाळ्याच्या दिवशी the greatest delight of the Lord आणि मी परमेश्वराच्या राहण्याचं जे सगळ्यात उत्तम असं ठिकाण आहे is to fill you with the Holy Spirit. आणि त्याची जी इच्छा आहे ती अशी आहे की त्याने तुम्हाला पवित्र आत्म्याने भरावं To make you to dwell inside, for Him to dwell inside you. आणि It's a delight for God for Him to dwell inside you. त्याचा जो आनंद आहे तो याच्यामध्ये आहे की त्याने तुमच्या आतमध्ये राहावं. This morning, आणि या सकाळी I believe that is the true Palm Sunday. मी विश्वास करतो की हा एक खरा असा जावळ्यांचा रोग आहे That Jesus entered into the temple of God. की येशू ख्रिस्त त्या परमेश्वराच्या मंदिरामध्ये त्याने प्रवेश And केला. I tell you today, Jesus want to enter our lives. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये He प्रवेश is not looking for the great people of this city. आणि तो या शहरामधल्या मोठ्या मोठ्या लोकांकडे पाहत नाही. We have a rich neighborhood here. We have a very rich neighborhood here. आणि इथे खूप सारे श्रीमंत असे लोक राहतात आपल्याकडे नाव आहे. But Jesus is not looking for them to dwell inside. He is looking for you and me who are washed and redeemed by His blood. पण येशू ख्रिस्त त्या लोकांकडे पाहत नाही, तो तुमच्या आणि माझ्याकडे पाहतो, कारण की आपल्याद्वारे त्याचं नाव उंच व्हावं. The triumphant entry आणि त्याचा जो विजयोत्सवाने प्रवेश आहे of Jesus into Jerusalem येशू ख्रिस्ताचा जो प्रवेश आहे यरूशलेममध्ये means that Jesus allowed that triumphant entry into Jerusalem. Jesus allowed it. आणि येशू ख्रिस्ताने ते होऊ दिलं की त्याने त्याचा प्रवेश व्हावा यरूशलेममध्ये विजयोत्सवाने. Jesus received that triumphant entry into Jerusalem आणि येशू ख्रिस्ताने ती महिमा ग्रहण केली तो विजयोत्सवाने प्रवेश यरूशलेममध्ये. because He knew that He need to enter triumphantly into the temple. कारण की त्याला माहिती होतं की त्या मंदिरामध्ये त्याला त्याच विजयोत्सवाने प्रवेश करायचा आहे. Hallelujah! Are you delighted this morning? काय तुम्ही आनंदी आहात याकडे? This Palm Sunday, या जावळ्यांच्या रविवाराच्या we दिवशी are not here just to show the leaf and to tell Jesus like how people showed the leaf, even we are showing the leaf. आणि या जावळ्यांच्या रविवाराच्या दिवशी आपल्याला हे नाही करायचं जसं लोक करतात की एक जावळी घेतली आणि येशूला दाखवलं की आम्ही तुझे आहोत, आम्ही तुझा महिमा करतो. I am not telling that is wrong act. आणि मी हे सांगत नाही की हे एक चुकीचं कार्य आहे. That is a good thing to do. हे खूप हे चांगलं कार्य आहे. But many people doesn't understand the true the entry of the triumphant entry of Jesus into Jerusalem. They don't know the meaning for it. आणि पण लोकांना ही गोष्ट कळत नाहीये की येशू ख्रिस्ताचा जो जयोत्सवाने प्रवेश झाला यरूशलेममध्ये त्याचा अर्थ काय आहे. The triumphant entry is for the triumphant entry into the temple. त्याचा जो विजयोत्सवाने प्रवेश झाला यरूशलेममध्ये तो याच्यासाठी झाला की त्याने त्या मंदिरामध्ये प्रवेश करावा जयोत्सवाने. And this morning we got to understand one more thing, what Jesus did once He entered the temple. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो या सकाळी की त्या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर यरूशलेममध्ये प्रवेश केल्यानंतर येशू ख्रिस्ताने काय केलं. We are seeing the moment Jesus entered inside the temple. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या वेळी येशू ख्रिस्ताने त्या मंदिरामध्ये प्रवेश केला The first thing He did was when He saw the things that doesn't need to be inside the temple, He toppled outside. He threw it outside the temple. आणि जो पहिलं कार्य त्याने केलं ते हे होतं की ज्या गोष्टी तिथे नको होत्या त्या त्याने काढून टाकल्या आणि बाहेर फेकून दिल्या. This morning, आणि या सकाळी that same Jesus तोच सारखाच येशू who ख्रिस्त sat on the donkey 2000 years back 2000 वर्षापूर्वी जो त्या गाढवावरती बसला is sitting upon the Holy Spirit. आणि Is sitting upon the Holy Spirit. तो त्या जसा ज्याप्रमाणे तो गाढवावरती बसला होता त्याच प्रकारे तो पवित्र आत्म्यावरती देखील बसला And होता. He is entering inside us as a glorious King in our lives. आणि तो आपल्या जीवनामध्ये प्रवेश करत आहे ज्या प्रकारे त्याने यरूशलेममध्ये प्रवेश केला. And you know what first thing He does?
आणि तुम्हाला माहिती आहे त्याने पहिली गोष्ट काय केली? He will topple down everything that is impure in his eyes. Impure in his eyes. आणि त्याच्या नजरेमध्ये जे काही अपवित्र होतं ते त्याने काढून टाकलं, ते त्याने नष्ट केलं. They, in those days, they made temple into a business place. आणि त्या दिवसामध्ये शास्त्रीय आणि फरिसी लोकांनी किंवा तिथल्या लोकांनी असं केलं होतं की त्याला एक धंदा करण्याचा म्हणजे बिझनेस करण्याचा एक अड्डा बनवला होता. A place that need to carry the glory of God. आणि जे मंदिर परमेश्वराची महिमा करण्यासाठी बनवलं गेलं होतं. Become a place of selling place. Become a market place. ते एक अशा प्रकारचं त्यांनी एक ठिकाण बनवलं होतं जिथं त्यांनी मार्केट बसवलं होतं. Today, this morning, या सकाळी मी तुम्हाला सांगू इच्छितो in your life, तुमच्या जीवनामध्ये devil would have just marketed and sold bad things in your life. आणि सैतानाने जे अशा काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये ठेवल्या असतील ज्या तुम्हाला खूपच He would have marketed and sold wrong things in your life all these years. आणि खूप साऱ्या अशा त्याने मार्केटमध्ये ज्या प्रकारे काही गोष्टी विकल्या जातात त्या प्रकारे त्याने तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी विकल्या असतील. He would have made your life, your body, just a place for him to put his stall and to sell his products all these years. आणि त्याने त्या सैतानाने तुमच्या जीवनामध्ये त्याच्या गोष्टी विकल्या असतील आणि काही गोष्टी खरेदी केल्या असतील आणि तुम्हाला खूप वाईट अशा अनुभव दिले असतील. Those days they were selling animals there. आणि त्या दिवसांमध्ये ते तिथं त्या मंदिरामध्ये इस्रायली लोक प्राणी विकत होते. They were selling many products there. आणि खूप सारे गोष्टी विकत होते ते. And Jesus toppled out everything that was there. आणि पण येशू ख्रिस्ताने जे आहे ते सर्व काही थांबवलं आणि ते फेकून दिलं. Because that temple कारण की ते जे मंदिर आहे is to call to carry the glory of God, not to become a marketplace. ते याच्यासाठी बनवलं गेलं होतं की परमेश्वराची महिमा त्या ठिकाणी व्हावी, ना की त्याने एक बाजार बनावा. This morning, आणि या सकाळी the same King of Kings is over here. आणि तोच राजांचा राजा इथे आहे. He is toppling everything that devil has sold through our body. आणि येशू ख्रिस्त ते प्रत्येक गोष्ट नीट करू इच्छितो, काढून टाकू इच्छितो जे सैतानाने तुम्हाला विकलेली आहे. If he would have sold sin as a material in your body, today Jesus is toppling that sin out of your life. आणि जर सैतानाने तुमच्या जीवनामध्ये ते पाप विकलेला असेल तर तो ती गोष्ट काढून टाकू इच्छितो. If he would have sold sickness through your body, today God is toppling that sickness out of your body. आणि तुमच्या शरीराद्वारे जर सैतानाने ती आजारपण विकलेला असेल तर तो ती गोष्ट काढू इच्छितो. If all these days, if your body is like a stall where he was selling his curse, today God is toppling that curse out of your body. आणि जर त्याने एक शाप पेरलेला असेल तुमच्या जीवनामध्ये तर तो शाप काढू इच्छितो. Because your body and my body in this New Testament as a born again creation is to call to carry the glory of God alone. कारण की तुमचं आणि माझं जे शरीर आहे ते याच्यासाठी बनलेलं आहे की आपण परमेश्वराचा जो महिमा आहे तो आपण घेऊन चालावा. We are no more a marketplace for the world. We are no more a marketplace for the world. आणि आपण या जगासाठी बाजारपेठ अशी नाही आहोत. That's why Jesus said, म्हणून येशू ख्रिस्त असं बोलले they will be in the world, आणि ते या जगामध्ये राहतील but they won't be of the world. पण ते या जगाचे नसतील. Today, everything that is of the world in our lives, Jesus is toppling it out. आणि जर आपल्या जीवनामध्ये आज अशी एखादी गोष्ट आहे ती या जगाची आहे तर येशू ख्रिस्त ती आज बाहेर काढत आहे. Everything that is rooted upon the world in our lives, God is toppling it out. He is uprooting it this morning. आणि जर या जगाची कोणतीही गोष्ट आपल्या जीवनामध्ये सगळ्यांना पेरलेली आहे तर ती मुळासकट उपटून काढत आहे येशू ख्रिस्त. Because when the owner of the house कारण की जेव्हा त्या घराचा मालक saw his house full of impurity, जेव्हा तो असं पाहतो की ते त्याचं जे घर आहे ते खूपच अपवित्रतेने भरलेलं आहे he didn't change the house. तेव्हा तो ते घर बदलत नाही, Rather, he cleaned his house. तर तो त्या घराला शुद्ध करतो, पवित्र करतो. Today, when we
when God sees our impurity, आणि आज जर परमेश्वर आपल्या जीवनामध्ये एक अपवित्रता पाहत आहे, He is not here to change the house, तर तो या ठिकाणी ते घर बदलणार नाही, but He will clean and prune us and make us holy for His gloriness. तर तो आपल्या जीवनाला साफ आणि स्वच्छ करेल आणि आपल्याला सर्व अशुद्धतेतून साफ करेल आणि आपल्याला शुद्ध बनवेल आणि परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये So घेऊन जाईल. today, this King of Kings आणि आज हा जो राजाचा राजा आहे, want to enter this temple, that is you and me, तो या मंदिरामध्ये प्रवेश करू इच्छित आहे, जो तुम्ही आणि मी आहात. and He wants to topple and uproot everything that devil has invested in our lives. आणि तो आपल्या जीवनातील ते सर्व बंधनं तोडून टाकू इच्छित आहे आणि त्या सर्व गोष्टी काढून मुळासकट उपटून फेकत आहे, जे सैतानाने आपल्या जीवनामध्ये पेरलेले आहे. I tell you, that is the real Palm Sunday. आणि हाच खरा झावळ्यांचा रविवार आहे. I tell you, that is the real triumphant entry that Jesus wants to do in this 2000, even after 2000 years. आणि हाच तो विजयोत्सवाचा प्रवेश आहे आपल्या जीवनामध्ये, त्या यरूशलेममध्ये जे आपलं जीवन आहे येशू ख्रिस्ताचा. This morning, या सकाळी if you want to become a temple of God, जर तुम्हाला परमेश्वराचं मंदिर बनायचं असेल, because this word of God promising us that we are the temple of God, where the Spirit of God dwells inside us. कारण की हे वचन आपल्याला असं सांगतं की आपण परमेश्वराचे एक मंदिर आहोत आणि जे जिथे परमेश्वराचा वास आहे. This morning, if you want to be the temple, आणि या सकाळी जर तुम्हाला ते मंदिर बनायचं असेल, I want to tell you, it is the right time to surrender in the hands of Jesus. आणि हे तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या जीवन समर्पित करायचं हा योग्य समय आहे येशू ख्रिस्ताच्या And नावात. this house owner, this owner of this house, आणि हा जो घराचा मालक आहे, is ready to uproot and topple out everything that is of this world in our lives. आणि तो जो या घराचा मालक आहे, तो आपल्या जीवनामध्ये अशी प्रत्येक गोष्ट उपटून फेकेल जी सैतानाने आपल्या जीवनामध्ये या जगाची पेरलेली आहे. Many times we receive a teaching, a wrong teaching. आणि खूप वेळा आपण एक चुकीची शिकवण घेतो. You know what is the teaching? आणि ती शिकवण काय आहे तुम्हाला माहिती आहे? तुम खुद साफ करो. Clean yourself. That is the teaching we always receive. आणि तुम्ही स्वतःला साफ करा अशी टीचिंग आपण, असं एक शिक्षण आपण घेतो. But when Jesus saw the impurity inside the temple, पण जेव्हा येशू ख्रिस्ताने त्या मंदिरामध्ये एक अशुद्धता पाहिली, He didn't told His 12 disciples to go and clean it. त्यावेळी त्याने त्याच्या स्वतःच्या 12 शिष्यांना असं नाही बोलला की जा आणि ते साफ करा. Jesus went Himself and He toppled it and He cleaned the temple. आणि येशू ख्रिस्त स्वतः तिथे गेला आणि त्या मंदिराला त्याने साफ सुथरं केलं. Today, if we surrender in the hands of Jesus, आणि जर आपण आज येशू ख्रिस्ताला समर्पण केलं, I tell you, you don't want to clean yourself. He will clean us this morning. He will clean. Jesus will clean us this morning. तर आपल्याला स्वतःला शुद्ध करण्याची गरज नाही. येशू ख्रिस्त आपल्याला शुद्ध करेल. क्योंकि हमको कभी भी साफ नहीं कर सकते. We cannot clean ourselves. कारण की आपण स्वतःला साफ करू शकत नाही. We have a blessed Holy Spirit who will clean our lives inside out. आणि आपल्यामध्ये एक पवित्र आत्मा आहे जो आपल्याला साफ करेल. Hallelujah. Hallelujah. Because the blood of Jesus has the power to cleanse us from every impurities. कारण की येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये ती ताकद आहे जो आपल्याला प्रत्येक अशुद्धतेमध्ये शुद्ध करू शकते. I'm finishing it here. आणि मी ते थांबवत आहे. Jesus entered the Jerusalem, आणि येशू ख्रिस्त यरूशलेममध्ये त्याने प्रवेश केला entered the temple, आणि मंदिरामध्ये त्याने प्रवेश केला. toppled everything that is not from God. Means He took out everything. He took out everything. त्याने सर्व काही काढून फेकून दिलं त्या मंदिरामध्ये. And Jesus said, आणि येशू ख्रिस्त असं बोलला, my house माझं जे घर आहे will be the house of prayer. ते एक प्रार्थनेचं घर होईल. Is called to be the house of prayer. आणि ते एक प्रार्थनेचं घर असं होईल. Not the den for the thieves. आणि ते एका लुटारांची गुहा अशी होणार नाही. And today I want to tell you, आणि आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की if all these years our life is like a den for the devil to stay like a thief, if our life was like that all these years, आणि जर या सर्व वर्षांमध्ये आपलं जीवन देखील कसं असेल, जे लुटारांच्या गुहेने भरलेलं आहे, जे सैतानाचं एक राहण्याची जागा झालेलं आहे. this morning we have a mighty Jesus.
आणि या सकाळी आपल्याकडे एक महान असा येशू आहे. We have a mighty Holy Spirit आपल्याकडे महान असा पवित्र आत्मा आहे, who will turn the dens of thieves into the house of prayer again. तो त्या सैतानाच्या तंबूंना येशूच्या एक राहण्याची जागा असं बनवेल. Hallelujah. Hallelujah. This morning is a wake up call for all of us in the presence of God. आणि या सकाळी एक जागा करणारा एक जो आवाज आहे तो आपल्या सगळ्यांना That God's presence is here. He is here to convert every dens of thieves into the house of prayer. आणि सैतानाचे जे सर्व गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींना तो काढून एक स्वतःच्या राहण्याची जागा बनवू इच्छितो. And we are seeing a week later, आणि एका हप्त्यानंतर आपण पाहतो Jesus shed his blood, येशू ख्रिस्ताने स्वतःचं रक्त सांडलं, which became an everlasting thing that will cleanse the temple. आणि तो एक सर्व काळाचं Everlasting thing that will cleanse the temple. आणि ती एक सर्व काळाची अशी गोष्ट झाली जी त्या मंदिराला शुद्ध करेल. The blood of Jesus is an everlasting thing that cleanses you and me. आणि येशू ख्रिस्ताचं जे रक्त आहे ते अशी एक सर्व काळाची गोष्ट बनलेली आहे जे तुम्हाला आणि मला शुद्ध करेल. If you think by living a good life you are cleansing yourself, I'm telling you that is wrong. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मी एक चांगलं आयुष्य जगेल आणि तेच मला शुद्ध करेल, शुद्ध ठेवेल, तर तुम्ही चुकीचे आहात. Yes, we need to live a holy life, हो, आपल्याला एक पवित्र जीवन जगण्याची गरज आहे. not to get cleansed, आणि फक्त एक शुद्ध होण्यासाठी नाही. because we are living a holy life today, because we are the sons of God in Christ Jesus. आणि आपण एक पवित्र जीवन जगत आहोत कारण की आपण येशू ख्रिस्ताचे पुत्र आहोत. Hallelujah. Hallelujah. Come on, hallelujah. A man live like a man because he's a man. एक मनुष्य जो आहे तो दुसऱ्या मनुष्यासारखा जगतो कारण की तो एक मनुष्य आहे. And we live holy because our Father is holy. आणि आपण पवित्रतेने जगतो कारण की आपण पिता We पवित्र आहे. live a holy life because we are called to live like Jesus, because we are His sons. आणि आपण एक पवित्र असं जीवन जगणार आहोत कारण की आपण येशू ख्रिस्ताचे पुत्र आहोत. But nothing can cleanse us apart from the blood of Jesus. पण येशू ख्रिस्ताच्या रक्ताशिवाय आपल्याला कोणीही पवित्र करू शकत नाही. That is the word of God. Nothing can cleanse us, nothing can save us, nothing can redeem us apart from the blood of Jesus. आणि हे परमेश्वराचं वचन आहे की काही आपल्याला शुद्ध करू शकत नाही, काही कोणतीही गोष्ट आपल्याला वाचवू शकत नाही, उद्धार करू शकत नाही येशू ख्रिस्ताच्या रक्ताशिवाय. So this morning let us raise up in the presence of God. तर या सकाळी आपण उभे राहूया येशूच्या The triumphant entry of Jesus that happened 2000 years back. आणि 2000 वर्षांपूर्वीची विश्वास आणि यरूशलेममध्ये येशू ख्रिस्ताचा प्रवेश झाला Is happening even this morning. आणि या सकाळी देखील तसं घडत आहे. That day he went into a temple of stones. आणि त्या दिवशी तो त्या दगड आणि मातीच्या मंदिरामध्ये त्याने प्रवेश केला. But today he wants to enter into the temple that is full of blood and flesh, that is you and me. पण आज एका अशा मंदिरामध्ये तो प्रवेश करत आहे जे रक्त आणि मांस आणि हाडांनी भरलेलं आहे. Let's close our eyes and let us surrender into the hands of Jesus. आणि आपले डोळे बंद करूया, आपण एक समर्पण करूया. Let's tell Jesus, Father, I am available to become the temple of God this morning. आणि तुमचे डोळे बंद करा आणि असं बोला येशू ख्रिस्ताला की पित्या आम्ही उपस्थित आहे या ठिकाणी की तुझं पवित्र मंदिर, तुझं जिवंत मंदिर बनण्यासाठी. Remember, he is not here. He is not happy to receive glory through miracles. आणि तो एक गोष्ट लक्षात ठेवा की त्याने जे चमत्कार केलेला आहे त्याच्याद्वारे ती महिमा त्याला घ्यायची नाहीये तुमच्या जीवनामध्ये. The real glory that he enjoys is when he enters into his temple. आणि पण त्याला जी महिमा घ्यायची आहे ती महिमा घ्यायची आहे जेव्हा तो तुमच्या जीवनामध्ये जीवनामध्ये प्रवेश करेल. Today, the presence of God, the Holy Spirit, is entering you this morning. जे परमेश्वराचा पवित्र आत्मा आहे तो तुमच्यामध्ये आज प्रवेश करत आहे. I want to tell you, the moment he enters your life, आणि मी तुम्हाला सांगायचे तुम्ही ज्या क्षणाला तो तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करेल or the moment you are filled with the Holy Spirit, आणि ज्या क्षणाला तुम्ही पूर्णपणे पवित्र आत्म्याने भरून जाल, he will
out everything that devil has invested in your lives. आणि तो ती प्रत्येक गोष्ट काढून टाकेल जी सैतानाने तुमच्या जीवनामध्ये पेरलेली आहे. And his blood, the blood of Jesus, is available today to cleanse you from everything, that every impurities that is covering your lives. आणि प्रत्येक अशी अशुद्धता, प्रत्येक असा पाप जे तुमच्या जीवनामध्ये सैतानाने पेरले आहे, येशू ते गोष्ट काढून टाकत आहे. Because it is only the blood of Jesus that can cleanse any person from any impurities in the life. कारण की फक्त येशू ख्रिस्ताचं रक्तच ती गोष्ट आहे जी तुम्हाला प्रत्येक पापातून शुद्ध करू शकते, प्रत्येक बंधनातून तोडू शकते. Today that Jesus is coming triumphantly inside your lives. आणि जयोत्सवाने प्रवेश करत आहे येशू ख्रिस्त आज तुमच्या जीवनामध्ये. Father, we pray in the mighty name of Jesus. पित्यामध्ये येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रार्थना करतो. In Jesus' name, let each and every one of here, let them be filled with the power of the Holy Spirit this morning. आणि इथे असलेल्या प्रत्येक जणाला, प्रत्येक वैयक्तिकरित्या प्रत्येकाला पवित्र आत्म्याने तू भर कर. Because the glory of God कारण की परमेश्वराचा जो महिमा आहे is delighted when He is dwelling inside His temple. तो त्या ठिकाणी उपस्थित आहे, तो त्या ठिकाणी आनंदित होतो जेव्हा तो त्याच्या मंदिरामध्ये प्रवेश करतो. From today, in Jesus' name, let the glory of God be dwelling inside them forever and ever. In Jesus' name. आणि आजच्या या दिवसापासून त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराची जो महिमा आहे तो इथून पुढे सदा सर्व काळ उपस्थित राहो. Thank you, Lord, that you are toppling out every impurities that devil has constructed in our lives. आणि धन्यवाद येशू, ते जे सैतानाने पेरलेली गोष्टी आहेत त्या आजच्या जीवनातून काढून टाकल्याबद्दल. And cleanse us by the blood of Jesus this morning. आणि येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आम्हाला शुद्ध आणि पवित्र केल्याबद्दल धन्यवाद. Now we are singing Hosanna to the King of Kings and the Lord of Lords. आणि आम्ही परमेश्वराच्या नावाला धन्यवाद, उपकारस्तुती असो, होसन्ना असं गातो. Because this Hosanna is not coming from the dead life, but it is coming from the one who are redeemed by the blood of Jesus. कारण की हा जो होसन्ना, ही जी महिमा आहे ती त्या शरीरातून येत नाही जी मेलेलं आहे, ती त्या शरीरातून येत जी जिवंत आहे, जिथे परमेश्वराची उपस्थिती आहे. 2000 years back, the one who sang Hosanna called the next week to crucify him. आणि ज्या लोकांनी 2000 वर्षांपूर्वी असं झालं की ज्या लोकांनी त्याला बोललं की होसन्ना होसन्ना असं गायलं, त्याच लोक दुसऱ्या दिवशी त्याला क्रुसावर ठेवा असं ओरडत होते. But in this New Testament, the one who is singing the Hosanna are not just the spectators, but we are the redeemed one by the blood of the Lamb of God. पण आज या ठिकाणी जे कोणी होसन्ना असं गाते, त्याची उपकारस्तुती करते, ते असं होईल की ते परमेश्वराचा महिमा घेऊन चालतील. We are redeemed by the blood of Jesus. आणि आपण येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे त्या सर्व गोष्टींतून मुक्त झालेलो आहोत. And this morning, the Hosanna comes out from the mouth of the one who is redeemed by His blood. आणि होसन्ना हे शब्द त्या मुखातून निघतील आज या सकाळी जे त्याच्या रक्ताद्वारे शुद्ध झालेले आहेत. We thank you, Lord, for your mighty grace upon each and every one. आणि तुझ्या महान अशा अनुग्रहाबद्दल, दयेबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद. In Jesus' name we pray. Amen. येशूच्या नावाला प्रार्थना करतो. Hallelujah. हालेलुया. What comes out of you? Hallelujah. Hallelujah. Hosanna to the King of Kings and the Lord of Lords. Chalo bolo, Hosanna to the King of Kings and the Lord of Lords. होसन्ना राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभूला. Amen. Hallelujah. Because you are redeemed by the blood of Jesus. कारण की तुम्ही येशू ख्रिस्ताच्या रक्ताने बरे झालेले आहात. This morning Jesus has toppled out everything the devil has put in your lives. आणि तुमच्या जीवनातून ती प्रत्येक गोष्ट प्रभू काढत आहे जी सैतानाने पेरलेली आहे. And He has cleansed this temple and this temple by the blood of Jesus Himself. आणि हे जे मंदिर आहे हे रक्ताने मावसाचं, त्याला येशू ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याने तो भरत आहे. So our Palm Sunday तर आजला जो जवळचा रविवार आहे is not just a tradition. हे फक्त एक चाली Our Palm Sunday is to get encountered with the power of the Holy Spirit. आपला जो जवळचा रविवार आहे तो पवित्र आत्म्याचा जो सोबत एक एन्काउंटर होणार आहे. Amen. I believe Holy Spirit has convicted us through this message this morning.
आणि मी विश्वास करतो की या सकाळी परमेश्वराने आपल्याशी गोष्टी केलेल्या आहेत. Remember this, God is not delighted to receive glory through miracles. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की तो त्या जे चमत्कार आपल्या जीवनामध्ये करतो त्याच्याद्वारे जो महिमा त्याला भेटतो तो घेण्यास तो इच्छुक नाही. Miracles are the outwardness of God's love. आणि जे चमत्कार आहेत तो परमेश्वराच्या प्रेमाचं एक प्रतीक आहे. Yes, but His glory, the delight of His glory is to live inside you and me. That is His delight. पण त्याचा जो आनंद आहे तो तुमच्या जीवनाद्वारे महिमा ग्रहण करणं And that is the real glory for Jesus. आणि ही येशू ख्रिस्ताची खरी महिमा आहे. Remember, you are the host of God's presence inside this world. You are the carrier of God's presence. आणि परमेश्वराच्या उपस्थितीचं जे मंदिर आहे आणि त्याला घेऊन चालणारे असे तुम्ही एक मंदिर आहात. Hallelujah! You are the temple of God. तुम्ही परमेश्वराचं मंदिर आहात. And Jesus triumphantly entered in today in our lives. आणि येशू ख्रिस्त जयस्थाने तुमच्या जीवनामध्ये आज प्रवेश करत आहे. So let this temple be the house of prayer from today. आणि तर या मंदिराला एक प्रार्थनेचं घर बनवा आजपासून. Don't allow any more devil to put a stall inside this temple. आणि सैतानाला कोणताही स्टॉल लावण्यासाठी ठेला लावण्यासाठी त्याला परमिशन देऊ नका. Because we have a mighty Holy Spirit who is inside protecting us from every enemy. कारण की आपल्यामध्ये एक पवित्र आत्मा आहे तो आपल्याला प्रत्येक सैतानाच्या जाळ्यापासून रक्षण करतो. Amen. Hallelujah. So thank you so much. God bless you all. We have a very less time, so we need to wind